हे सेलिब्रेशन रात्री 12 वाजताच आहे. आज सोनिकाचा बर्थडे आहे म्हणून रात्री 12 वाजता सेलिब्रेशन केलेलं होतं आणि यांनी केक वगैरे आणून ठेवला होता. म्हणजे तिच्या मिस्टरांनी इकडे केक आणून ठेवलेला होता. म्हणून मग इकडे सेलिब्रेशन वगैरे केलं. आम्हाला काही त्यांच्या घरी जायला जमलं नाही कारण की पिल्लू झोपलेली होती आणि मग तेच दोघांनी इकडे बोलवून घेतलेलं होतं. नंतर मग केक वगैरे कटिंग करून घेतला आणि थोडे फोटो वगैरे काढून घेतले आणि नंतर मग गिफ्ट दिलं तिला. आणि आज होता मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. तर दरवाजामध्ये सगळं व्यवस्थित झाडून वगैरे मारून घेतला आणि नंतर पाणी टाकून पुसून घेतला. दरवाजे मी 2-3 दिवसाला सारखे पुसत राहते, पण आज गुरुवार होता म्हणून सगळं परत व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं. दरवाजे आतून बाहेरून सगळीकडून पुसून घेतले आणि बेडरूमचे दरवाजे वगैरे सगळे पुसून घेतले होते कारण की आता आपल्याला आज घरामध्ये पूजा मांडायची आहे आणि घरामध्ये सगळं स्वच्छ, व्यवस्थित, छान आणि प्रसन्नही वाटलं पाहिजे म्हणून आपल्याला हे सगळं करायलाच पाहिजे. हळद काढून घेतली होती मी आणि नंतर मग दरवाजाच्या बाहेर आतून छान दोन्हीकडून ही स्वस्तिक काढून घेतली आणि देवाच्या मंदिरावरती आणि किचनमध्ये छानपैकी स्वस्तिक काढून वगैरे घेतल्या आणि अगोदर रोजची पूजा करून घेत होते कारण की मग बाकीची पूजा मांडायची आहे नंतर देवा लक्ष्मी माताची. तर मग हे सगळे भांडे वगैरे घासून घेतले, देवाचा तांब्या, प्लेट वगैरे काय असेल ते सगळे घासून घेतले आणि नंतर मग पूजा करून घेतली रोजची देवाची आणि नंतर मग स्वामी चरित्र वाचून घेतलं आणि दरवाजात पुसून घेतलं होतं. त्याच्यातही छान व्यवस्थित कोरडं झालेलं होतं. तिथे रांगोळ वगैरे काढून घेतली आणि नंतर मग आता पूजेची तयारी करायची आहे. तर सगळं जे सामान वगैरे आहे, जे काय लागतं ते सगळं व्यवस्थित एकदाच आणून ठेवलेलं होतं मी. ते सगळी जागा व्यवस्थित स्वच्छ करून घेतली आणि नंतर मग तिथे हळदी कुंकू देऊन छोटीशी स्वस्तिक काढून घेतली तिथे लाल कलरने आणि नंतर मग सगळं व्यवस्थित तिथे दिवा वगैरे प्रज्वलित केला. अगोदर कोणती पण पूजा करायची अगोदर दिवा प्रज्वलित करायला पाहिजे आणि नंतर मग सगळी बाकीची काय असेल ती पूजा करायची. हे वरती देवाचे वस्त्र वगैरे ठेवलेले होते बॉक्समध्ये, ते सगळे काढून घेतले खाली आणि नंतर मग पाट वगैरे मांडून घेतला. त्याच्यावरती वस्त्र वगैरे अंतरून घेऊन आणि नंतर मग अगोदर गणपती बाप्पाची स्थापना करून घेतली. तिथे पानावरती अगोदर पान ठेवलं, त्याच्यावरती अक्षता टाकले आणि नंतर मग हळदी कुंकू देऊन त्याच्यावर गणपती बाप्पाची स्थापना करून घेतली आणि नंतर मग बाकीची सगळी पूजा करून घेतली. परत एक वेड्याचं पान मांडून घेतलं आणि त्याच्यावरती खारीक, वाटी, सुपारी आणि सगळे जे दक्षिणा वगैरे काय असेल नसेल ते ठेवून दिलेलं होतं. तांदूळ ठेवून घेतलेले होते, त्याच्यावरती पंचपानाचं कमळ काढून घेतलेलं होतं आणि नंतर मग हे कलशातलं पाणी होतं त्याच्यामध्ये दक्षिणा टाकून ते सगळं व्यवस्थित तिथे स्थापन करून घेतलं आणि नंतर मग सगळी पूजा वगैरे करून घेतली आणि ते देवीला दुधाचा, साखरेचा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून वगैरे घेतला आणि नंतर मग व्यवस्थित आरती वगैरे करून घेतली. आमच्याकडे जेव्हा पूजा मांडतात तेव्हाच आरती करून लगेच कहाणी पण वाचून घेतात, त्याच्यामुळे मी इथे लगेच कहाणी वाचली आणि संध्याकाळी आरती करून नैवेद्य वगैरे दाखवतात, पण कहाणी सकाळीच वाचून घेत होतो आम्ही त्याच्यामुळे. तर चला व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा.